काल आपण सेकंड मेथड क्रॅमर्स रूल और डिटर्मिनंट हा मेथड आपण काल घेतला. 1.3 हा काल तुम्हाला मी एक्सप्लेन केला. तर 1.3 मध्ये थर्ड क्वेश्चन मध्ये मी काल तुम्हाला एक 2-3 प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करा असं सांगितलं होतं. कदाचित तुम्ही केले असतील असं एक्सपेक्ट करतो. नसतील केले तर ते करावे लागतील आणि त्याच्यामध्ये जर काही डिफिकल्टी आली असेल तर ती डिफिकल्टी तुम्हाला मला विचारावी लागेल. हां, त्यानंतर अजून एक काल क्वेश्चन नंबर 1 जो होता 1.3 चा, तसं मी टाकलं पण होतं ग्रुपवर की 1.3 च्या क्वेश्चन 1 मध्ये माझ्याकडनं एक मिस्टेक झाली होती. त्याचं करेक्शन मी काल तुम्हाला दिलेलं आहे. ते तुम्ही केलेलं असेल तुमच्या नोटबुकमध्ये. आणि थर्ड क्वेश्चन मध्ये जे 2-3 प्रॉब्लेम सांगितले होते ते पण 2-3 प्रॉब्लेम्स तुम्ही करायचे आहेत, केलेले असावे. आता त्या पुढचा भाग, इक्वेशन्स रिड्युसिबल टू लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. रिड्युसिबल म्हणजे आता नेमकं काय ते तुम्हाला ऍक्च्युअल प्रॉब्लेम मध्ये लक्षात येईल. तर त्यासाठी आता सरळ आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.4 स्टार्ट करायचं. सो राईट डाऊन प्रॅक्टिस सेट 1.4. प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये 4 प्रॉब्लेम्स आहेत. 4ही प्रॉब्लेम्स इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळं आणि प्रॅक्टिस त्याची तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. 1.4 ची 1.4 आणि 1.5 आता हे जे लास्ट 2 प्रॅक्टिस सेट आहेत हे तुम्हाला जरा जास्त याची प्रॅक्टिस बाकीच्या प्रॅक्टिस सेटपेक्षा करावी लागेल. मग 1.4 याच्यातला पहिला प्रॉब्लेम, 2/x minus 3/y is equal to 15. This is equation number 1. And 8/x plus 5/y is equal to 77. This is equation number 2. आता हे जे इक्वेशन्स तुम्हाला दिलेले हे आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. म्हणजे ax plus by plus c is equal to 0 या फॉर्म मध्ये दोन्हीही इक्वेशन्स नाहीये. त्यामुळे आता या दोन्ही इक्वेशन्सला आपल्याला या फॉर्म मध्ये आणावं लागतं. म्हणून याला टायटल दिलेलं आहे रिड्युसिबल टू. तुम्हाला रिड्यूस करायचं लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल मध्ये या दोघांना. म्हणून हे आहे आपलं आजचं टायटल. आता या दोघांना रिड्यूस कसं करायचं, लास्ट इयरला पण आपल्याला 9th स्टँडर्ड मध्ये या टाईपचा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि मी त्यावेळेला पण तुम्हाला सांगितलं होतं की सेम प्रॉब्लेम आपल्याला नेक्स्ट इयरला 10th मध्ये घ्यायचा आहे. माझ्या माहितीनुसार लास्ट इयरला हा प्रॉब्लेम सेट मध्ये होता. मग त्याला रिड्यूस कसं करणार. आता समजा 1चं इक्वेशन 2/x minus 3/y is equal to 15. या इक्वेशनला मी असं लिहू शकतो 2 into 1/x minus 3 into 1/y is equal to 15. याच इक्वेशनला आपण असं लिहिलं आणि याला पण तसंच करता येतं आपल्याला. आणि मग आता काय करायचं, हा जो 1/x आहे याच्या जागेवर कोणताही एक व्हेरिएबल कन्सिडर करायचा आणि 1/y च्या जागेवरती कोणताही एक व्हेरिएबल कन्सिडर करायचा. सपोज m आणि n कन्सिडर केला. मग m आणि n जर कन्सिडर केला तर हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन तुम्हाला काय मिळेल, मला आता 2m minus 3n is equal to 15. आता हे तयार झालं इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आणि आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं. तर या पद्धतीनं तुम्हाला हे रिड्यूस करायचं आहे. म्हणून मग खाली काय लिहिणार, लेट 1/x is equal to m and
1/y इज इक्वल टू n. आणि मग आता फर्स्ट इक्वेशन काय होईल, मी आता सांगितल्याप्रमाणे 2m minus 3n is equal to 15. This is equation number 3. आणि खालचं इक्वेशन काय होईल, and 8m plus 5n is equal to 77. Now this is equation number 4. आता हे तयार झाले दोन लिनियर इक्वेशन्स टू व्हेरिएबल मध्ये स्टँडर्ड फॉर्म मध्ये. आता या दोघांना सॉल्व्ह करायचं. मग आता सॉल्व्ह करायचं म्हणजे मेथड्स आहेत. मग आता आपल्याकडे अवेलेबल मेथड्स किती आहेत, 4. नंबर 1 इक्वेटिंग कोएफिशिएंट, नंबर 2 सबस्टिट्यूशन, नंबर 3 ग्राफिकल, नंबर 4 क्रॅमर्स रूल. आता तुमच्याकडे 4 मेथड्स तयार झालेल्या आहेत. 4 मेथड्स तुम्हाला अवेलेबल आहेत. 4 पैकी तुम्ही कोणती मेथड यूज करायची ते करू शकता. शक्यतो इक्वेटिंग कोएफिशिएंट या मेथडनं शक्यतो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. त्या मेथडनं जर आपल्याला नाही जमलं तर बाकीच्या मेथड्सचा विचार करायचा. मग आता मी याला इक्वेटिंग कोएफिशिएंटनं करणार आहे. मग आता इक्वेटिंग कोएफिशिएंट ती मेथड तुमची परफेक्ट पाहिजे. पुन्हा पुन्हा वापस परत तेच सांगायचं म्हणल्यानंतर मग ते अवघड होईल. त्यामुळे स्टेप बाय स्टेप तुम्ही अभ्यास सुद्धा स्टेप बाय स्टेप करणं आवश्यक आहे. पहिल्या मेथड्स तुमच्या सगळ्या परफेक्ट पाहिजे तर तुम्हाला हे आता 1.4 आणि 1.5 जमेल. ज्यांना मेथड्स परफेक्ट नाहीये त्यांनी 1.4 1.5 पाहायचंच नाही जोपर्यंत मेथड तयार होत नाही तोपर्यंत. त्यामुळं इक्वेटिंग कोएफिशिएंटनं आपण याला आता सॉल्व्ह करू. मग कोणाला इक्वल करायचं, युअर चॉईस, तुमचा चॉईस आहे. इक्वल कोणाला करायचं ते, m ला इक्वल करायचं का n ला करायचं. मी m ला करेन. का तर मी m ला इक्वल याच्यासाठी करेन की इक्वेशन 3 ला जर मी 4 न मल्टिप्लाय केलं तर m इक्वल होऊन जातो. म्हणून मी m ला इक्वल करेन. मग त्यासाठी मला लिहावं लागेल मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 4. मग आता इक्वेशन 3 ला आपल्याला 4 न मल्टिप्लाय करायचं. हे सगळं तुम्हाला लिहून घ्यायचं नोटबुक मध्ये. काय होईल मग, 8m मायनस 12n 4 न मल्टिप्लाय केलं 60. इक्वेशन नंबर 5. आणि आता 4 आणि 5 हे दोन इक्वेशन सबट्रॅक्शन करावं लागेल बाय सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स 4 and 5. मग आता 4 आणि 5 चं सबट्रॅक्शन करायचं. 8m प्लस 5n इज इक्वल टू 77. 8m मायनस 12n इज इक्वल टू 60. मग सबट्रॅक्शन करायचं म्हणल्यानंतर मायनस प्लस मायनस 8m रिड्यूस एलिमिनेट झाला. 5 प्लस 12 17n 77 मायनस 60 70. Therefore n is equal to 17 upon 17. Therefore n is equal to 1. n ची व्हॅल्यू 1 मिळाली. आता ही आलेली n ची व्हॅल्यू 3 4 5 कुठेही टाका आणि m ची व्हॅल्यू आहे. मग आपल्याला कुठे टाकणं सोपं, शक्यतो मायनसला टाळू आपण, तर इथे टाकू. मग पुट n is equal to 1 in equation 4. काय होईल मग, 8m प्लस 5 into 1 is equal to 77. 8m plus 5 is equal to 77. 5 तिकडे गेला. 8m is equal to 77 minus 5. 8m is equal to 77 minus 5, 72.
m is equal to 72 upon 8, m is equal to 9. m आला n आला, m is equal to 9 आला, m is equal to 1 आला. पण हे तुमचं फायनल आन्सर नाहीये. m आणि n च्या व्हॅल्यू काढल्या म्हणजे आपलं आन्सर झालं असं नाही. बऱ्याचदा एक्झाम मध्ये बरेचसे स्टुडंट्स इथंच प्रॉब्लेम म्हणजे संपवतात, पुढचं लक्षातच राहत नाही. आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची, त्यामुळे m आणि n या आलेल्या ज्या व्हॅल्यू ह्या वापस आपल्याला जावं लागेल. मग वापस कुठं जाणार? आपण 1/x इज इक्वल टू m पकडलं होतं. काय होईल? 1/x इज इक्वल टू 9 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर x इज इक्वल टू हा 9 इथे 1/9 ही x ची व्हॅल्यू अँड 1/y इज इक्वल टू n होता म्हणजे 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं y इज इक्वल टू 1. therefore x इज इक्वल टू 1/9 अँड y इज इक्वल टू 1 इज द सोल्युशन. हा झाला प्रॉब्लेम नंबर 1. तर हा पूर्ण प्रॉब्लेम झाला फर्स्ट. तर हा प्रॉब्लेम सेम प्रॉब्लेम आपल्याला लास्ट इयरला 9th मध्ये होता. त्यानंतर मग आता प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम 2 काय सांगितलंय? 10 upon x plus y plus 2 upon x minus y is equal to 4. Equation number 1. And 15 upon x plus y minus 5 upon x minus y is equal to minus 2. Equation number 2. आता जसं आपण आधीच्या प्रॉब्लेम मध्ये 1/x आणि 1/y ला कन्सिडर केलं तसं आता इथं काय करायचं? लेट 1/x plus y याला व्हेरिएबल पकडायचा कोणता पण अँड 1/x minus y याला व्हेरिएबल पकडायचा कोणता पण. आणि मग आता काय होईल? हे इक्वेशन 10m मगासारखंच प्लस 2n इज इक्वल टू 4 हे आलं थर्ड अँड 15m मायनस 5n इज इक्वल टू मायनस 2. दिस इज इक्वेशन नंबर 4. हे तयार झाले दोन इक्वेशन्स. आणि आता तुम्हाला कुठलं तरी एका इक्वेशनचा एका व्हेरिएबलचं कोएफिशियंट इक्वल करावं लागेल. मग तुम्ही कोणाचं करायचं तर तुमचा चॉईस आहे. आता इथं आपण n ला इक्वल करू. मग आता n ला इक्वल करायचं म्हणजे काय करणार? मल्टिप्लाय इक्वेशन 3 याला 5 न मल्टिप्लाय करायचं बाय 5 अँड इक्वेशन 4 याला 2 न मल्टिप्लाय करायचं बाय 2. याला किती ना 5 न काय होईल? 50m प्लस 10n 20. दिस इज नंबर 5. आणि याला मल्टिप्लाय केला 2 न 30m मायनस 10n मायनस 4 नंबर 6. आणि आता 5 आणि 6 या दोन इक्वेशन्सचं तुम्हाला काय करावं लागेल? ऍडिशन करावं लागेल. हे दोघं जण प्लस मायनस असल्यामुळे. मग आता बाय ऍडिंग इक्वेशन्स 5 and 6 by adding equations 5 and 6 मग काय होईल? 50m plus 10n is equal to 20. 30m minus 10n is equal to minus 4. मग हे होईल 80m एलिमिनेट झाला.
20 मायनस 4 16 आणि मग आता इथे लिहितो मी हा 80 तिकडे जाईल खाली जाईल डिनॉमिनेटरला m इज इक्वल टू 16 अपॉन 80 m इज इक्वल टू 1/5 वरतून खाली डिवाइड करायला होतं आपण 16 1 जा 16 16 5 जा 18 वरचा 1 लिहावा लागतो खालचा नाही लिहावा लागत परंतु वरचा 1 लिहावा लागतो नाहीतर नुसतं 5 लिहितात गेला प्रॉब्लेम 1/5 करावं लागेल तर ही आली m ची व्हॅल्यू आता ही आलेली m ची व्हॅल्यू थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ एवढा चॉईस आहे तुम्हाला कुठे टाकायचं ते तुम्ही ठरवा आता आपण काय करू m ची व्हॅल्यू कुठे टाकू 3 4 3 मध्ये टाकणं सोपं म्हणून पुट m इज इक्वल टू 1/5 in इक्वेशन 3 काय होईल मग 10 into 10 into 1/5 plus 2n is equal to 4 आता हा 10 डिवाइड झाला 5 ने 2 plus 2n is equal to 4 2 तिकडे गेला 2n is equal to 4 minus 2 therefore 2n is equal to 2 therefore n is equal to 2 upon 2 therefore n is equal to 1 तर या आल्या दोन्हीही यम आणि यांच्या व्हॅल्यू पण हे आपलं फायनल आन्सर नाही वापस जावं लागेल आपल्याला हे दोन्ही आणि त्याच्यानंतर मग आता वापस जायचं मग काय होईल वापस गेला तर 1/x plus y is equal to m पकडला होता आपण म्हणजे 1/5 येईल आता पुन्हा तुम्हाला परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं मग क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केला तर परत तुम्हाला इक्वेशन तयार होईल x plus y is equal to 5 आणि मला वाटतं आपण नंबर 5 पर्यंत आलो त्यामुळे हा नंबर 6 आहे अँड 1/x minus y is equal to 1 आला n परत क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला मिळेल x minus y is equal to 1 हे आले इक्वेशन नंबर 7 म्हणजे आता इथं पुन्हा परत दोन लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल तयार झाले पुन्हा त्यांना सॉल्व्ह करावं लागेल आणि मग आपल्याला मिळेल x आणि y ची व्हॅल्यू मग आता खाली काय करणार 6 आणि 7 ह्या दोघांना ऍड करा बाय ऍडिंग equations 6 and 7 x plus y 5 x minus y 1 2x y cancel झाला 6 x is equal to 6 upon 2 therefore x is equal to 3 ही आली x ची व्हॅल्यू आता y ची व्हॅल्यू आणायची पुट x is equal to 3 in इक्वेशन 6 मध्ये टाकू मग ते होईल 3 plus y is equal to 15 5 minus 3 y is equal to 2 x is equal to 3 y is equal to 2 हे आलं सोल्यूशन तर हा झाला प्रॉब्लेम नंबर 2 त्यानंतर मग प्रॉब्लेम नंबर 3 फर्स्ट 27 अपॉन x minus 2 plus 31 upon y plus 3 is equal to 85 equation number 1
and 31 upon x minus 2 plus 27 upon y plus 3 is equal to 89. This is equation number 2. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये थोडासा चेंज आहे. आता इथे काय करणार, लेट 1 upon x minus 2 is equal to m and 1 upon y plus 3 is equal to n. पहिल्या प्रॉब्लेम सारखंच. मग काय होईल, 27m plus 31n is equal to 85. नंबर 3. आणि हे काय होईल, 31m plus 27n is equal to 89. नंबर 4. आता हे दोन इक्वेशन्स तुम्हाला आठवतंय का नाही मला माहित नाही, आठवायला पाहिजे, कारण जस्ट 2-3 दिवसापूर्वी आपण हे पाहिलेलं आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये या टाईपचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले होते. कोएफिशियंट्स इंटरचेंज झालेले. आता इथं काय करणार, बाय ऍडिंग 3 and 4 एकदा ऍडिशन करायचं, एकदा सबट्रॅक्शन करायचं. बाय ऍडिंग इक्वेशन्स 3 and 4, मग 3 आणि 4 ला ऍड करायचं. 27m plus 31n is equal to 85. 31m plus 27n 89. Here with 58m plus 58n is equal to 174. 58 न तिघही जण डिवाइड व्हायलाच पाहिजे, हा पण व्हायला पाहिजे 58 न डिवाइड. 58 चा टेबलच तयार करा आणि बघा त्याच्यामध्ये हे येतं का नाही. m प्लस n 58 ने डिवाइड केलं, इथं 3 येईल. हे आलं इक्वेशन नंबर 5. हे झालं बाय ऍडिंग. आता परत दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. त्यामुळं बाय सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स 3 and 4, 3 आणि 4 चं सबट्रॅक्शन. पुन्हा परत 27m plus 31n is equal to 85. 31m plus 27n is equal to 89. सबट्रॅक्शन करायचे. मायनस मायनस मायनस. 27 minus 31 minus 4 plus 4 minus 4. आता मी याच्या आधी सांगितलं होतं तुम्हाला की ह्याला मायनस मध्ये ठेवायचं नाही, त्यामुळे सगळ्यांचे साईन बदलून टाकायचे आणि 4 न डिवाइड करायचे. मग साईन पण बदला आणि 4 न डिवाइड पण करा. मग हे होईल प्लस 4 न डिवाइड केल्यामुळे m मायनस n इज इक्वल टू 1. साइन चेंज झाले आणि 4 न डिवाइड पण केलं. हे आलं इक्वेशन नंबर 6. आणि आता 5 आणि 6 या दोन इक्वेशन्सला आपल्याला काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. बाय ऍडिंग इक्वेशन्स 5 and 6, m plus n is equal to 3, m minus n is equal to 1. 2m, n eliminate झाला, 4, m is equal to 4 upon 2, m is equal to 2. m ची व्हॅल्यू मिळाली. आता n आणायचं. हा m 5 मध्ये टाकू. पुट m is equal to 2 in इक्वेशन 5. काय होईल 5 मध्ये टाकला तर 2 प्लस n
is equal to 3. Therefore n is equal to 3 minus 2. Therefore n is equal to 1. m मिळाला 2, n मिळाला 1. m आणि n च्या व्हॅल्यू मिळाल्या, पण अजून आपण फायनल आन्सरला गेलेलो नाहीये. आपल्याला वापस जावं लागेल. मग आता काय करणार? वापस m म्हणजे काय पकडला होता आपण? 1/x minus 2. Therefore 1/x minus 2 is equal to 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. यानं याला मल्टिप्लाय करावं लागेल आणि याचा डिनॉमिनेटर काय असेल? 1. यानं याला मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे ते होईल 2 in bracket x minus 2 is equal to 1. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 आणि मग आता 2x 2 ने याला मल्टिप्लाय केलं -4 is equal to 1. 4 तिकडे गेला. 2x is equal to 1 plus 4. Therefore 2x is equal to 5. x is equal to 5/2. हे आलं फायनल आन्सर. x मिळाला. आता राहिला y मिळायचं. अँड 1/, काय कन्सिडर केलं तर आपण 1/y plus 3 is equal to n ची व्हॅल्यू. n किती आलेला आपला? 1 आलेला. म्हणून 1/y plus 3 is equal to 1. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर y plus 3 is equal to 1 होईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 तिकडे गेला. y is equal to 1 minus 3. Therefore y is equal to -2. म्हणजे तुम्हाला सोल्युशन मिळालं x is equal to 5/2 and y is equal to -2. हे आलं आपलं या प्रॉब्लेम नंबर 3 चं सोल्युशन. तर थोडंसं काळजीपूर्वक, व्यवस्थित, शांततेनं आणि भरपूर प्रॅक्टिस, हे सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे. हे तुम्हाला करावं लागेल. प्रॅक्टिस भरपूर करावं लागेल. त्यानंतर मग आता प्रॅक्टिस सेट 1.4 मधला चौथा प्रॉब्लेम. आणि दुसरे म्हणजे कॅल्क्युलेशन करत असताना एखाद्या वेळेला माझं पण बाय मिस्टेक कुठेतरी रॉंग होऊ शकतं. तर तुम्ही पण कॅल्क्युलेशन चेक करत चला. चुकून माझ्याकडनं एखाद्या वेळेस कॅल्क्युलेशन्स मध्ये जर गोंधळ झाला असेल तर तसं मला तुम्ही नंतर सांगत चला. म्हणजे जसं कालचा प्रॉब्लेम आपण दुरुस्त केला तसं आपल्याला करता येईल. होऊ शकतं, नाही होणार असं मी म्हणत नाही. त्यामुळे तुम्ही पण कॅल्क्युलेशन लिहित असताना थोडं कॅल्क्युलेशन चेक करत चला. प्रॉब्लेम नंबर 4. 1/3x plus y plus 1/3x minus y is equal to 3/4. Number 1. And 1/2 in bracket 3x plus y minus 1/2 in bracket 3x minus y is equal to -1/8. इक्वेशन नंबर 2. तर हा आहे आपला प्रॉब्लेम नंबर 4. आता काय करायचं इथं? 1/3x plus y. लेट 1/3x plus y is equal to m and 1/3x minus y is equal to n पकडायचा. मग पहिले इक्वेशन काय होईल? Therefore m plus n is equal to 3/4. आता is equal to 3/4 आलाय, पण हा जो 4 आहे हा आपल्याला काढायचा. म्हणून इक्वेशनला 4 न मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हा 4 निघून जातो. मग मल्टिप्लाय द इक्वेशन बाय 4. मग 4 न मल्टिप्लाय केलं 4m प्लस 4n. आणि इथं जर 4 न मल्टिप्लाय केलं तर 4 कॅन्सल होईल. म्हणजे
म्हणजे इथे काय राहिला 3, हे आलं इक्वेशन नंबर 3. अँड आता इथं तुमचा गोंधळ होऊ शकतो. 1/3x + y याच्यासाठी आपण m पकडलाय. आता हे खाली 2 आहे, मग तुम्ही चटकन असं लिहिता 2m. हा 2 वरती असता तर जमला असतं. हा 2 खाली आहे म्हणून तुम्हाला लिहिताना याला कसं लिहावं लागेल, m/2 खाली आहे 2 मायनस, इथं पण तसंच n/2 इज इक्वल टू मायनस 1/8. आणि आता आपल्याला हा 2 आणि हा 8 तिघही काढायचे. मग तिघही काढायचे असतील तर आपल्याला या इक्वेशनला 8 न मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे तिघही निघून जातील. म्हणून मल्टिप्लाय द इक्वेशन बाय 8 करावं लागेल. इथं जर 8 न मल्टिप्लाय केलं तर 2 4 जा 8, 4m, इथे 4n, आणि इथे 8 कॅन्सल झाला, -1. दिस इज इक्वेशन नंबर 4. आणि आता हे जे दोन इक्वेशन्स आले 3 आणि 4, या दोघांचं ऍडिशन करा म्हणजे डायरेक्ट n हा एलिमिनेट होईल. म्हणून खाली आता बाय ऍडिंग इक्वेशन्स 3 and 4, बाय ऍडिंग इक्वेशन्स 3 and 4, 3 आणि 4, 4m plus 4n is equal to 3, 4m minus 4n is equal to -2. 4n eliminate झाला, 8m, 3 minus 1 2 आला. आणि मग m is equal to 2/8, हा 8 खाली जाईल डिनॉमिनेटरला. m is equal to 2 1 जा 2, 2 4 जा 8, m is equal to 1/4 आला. हा आलेला m तुम्ही 3 4 कुठेतरी एका ठिकाणी टाकू शकता. 3 मध्ये टाकू, पुट m is equal to 1/4 in equation 3. काय होईल मग, 4 into 1/4 plus 4n is equal to 3. 4 cancel झाला, 1 राहिला. 1 plus 4n is equal to 3. 1 तिकडे गेला. 4n is equal to 3 minus 1